स्टुडंट्स, आज आपलं लेक्चर नंबर 6 ऑफ ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. आपण लास्ट लेक्चरला आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनचे डेव्हलपमेंट, आइन्स्टाईन्स इक्वेशनचे डिफरंट फॉर्म्स आणि आइन्स्टाईन्सनं डेरिव्हेशन करण्यासाठी फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन डिराईव्ह करण्यासाठी जे पॉस्ट्युलेट्स, जे कन्सिडरेशन मांडले, आपण त्याचा अभ्यास केला. आज ह्या लेक्चरमध्ये आपण आइन्स्टाईन्सचे फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंटचे पॉस्ट्युलेट्स, त्याचे ऑब्झर्वेशन्स आपण आइन्स्टाईनच्या नुसार बघणार आहोत. तर मागले 5 पार्ट्स तुम्ही रिवाइज केले असतीलच. आता 6वा पार्ट शुअरली तुम्हाला समजणार आहे आणि फार महत्वाचा आहे. लेट अस सी द फर्स्ट पार्ट. आइन्स्टाईन्स पॉस्ट्युलेट ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. हे क्वांटायझेशन ऑफ एनर्जीचे पॉस्ट्युलेट्स आहेत. सो क्वांटायझेशन ऑफ एनर्जी, एनर्जी क्वांटाच्या फॉर्ममध्ये असते. द एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ क्वांटा ऑफ लाईट, फोटॉन ऑफ लाईट. प्लँक्सची क्वांटम थिअरी, जी क्वांटम थिअरी आइन्स्टाईननं पुढं फॉरवर्ड केली आणि फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन तयार केलं. मग ह्या क्वांटायझेशन ऑफ एनर्जीवरती आइन्स्टाईननं काय पॉस्ट्युलेट तयार केले? म्हणजे आइन्स्टाईननं प्लँक्सची क्वांटम थिअरी ही वापरली. लाईटला फोटॉन नेचर, लाईटला फोटॉन पिक्चर आहे, लाईट वेव्ह असून तो पार्टिकल मध्ये आहे आणि याचा वापर आइन्स्टाईननं इथं केलेला आहे. मग यामध्ये त्याचं पहिलं पॉस्ट्युलेट आहे. पहिलं पॉस्ट्युलेट अबाउट द वर्क फंक्शन. आइन्स्टाईनचं पहिलं पॉस्ट्युलेट हे अबाउट द वर्क फंक्शन आहे. म्हणजे या मेटलला फोटो सेन्सिटिव्ह मेटल और फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवरती आपण लाईट रेडिएशन बंबार्ड करतो तेव्हा मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजेच वर्क एवढं लागतं की इलेक्ट्रॉन जस्ट इमिट द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन, टू फ्री इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल. या मेटल सरफेस मधून इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे दॅट इज अ φ0. ही एनर्जी, इतकी एनर्जी φ0, इन्सिडेंट रेडिएशनची एनर्जी hν, इन्सिडेंट रेडिएशनची एनर्जी hν, ही hν ही एनर्जी आहे इथं hν. ह्या इन्सिडेंट रेडिएशनची एनर्जी hν ही वर्क फंक्शन इतकी पाहिजे किंवा त्यापेक्षा मोठी पाहिजे. सो द अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट ऑन द मटेरियल, या फोटो सेन्सिटिव्ह सरफेसवरती जे लाईट रेडिएशन्स आपण बंबार्ड करणार आहे, जे लाईट रेडिएशन्स इन्सिडेंट करणार आहे, ते लाईट रेडिएशनची एनर्जी hν ही वर्क फंक्शन पेक्षा जास्त पाहिजे, मस्ट बी ग्रेटर और इक्वल टू वर्क फंक्शन. मीन्स जर एनर्जी इन्सिडेंट रेडिएशनची एनर्जी जर वर्क फंक्शन पेक्षा कमी असेल, इफ the radiation energy is less than the work function, no electrons will be emitted. या मिडल सरफेस मधून इलेक्ट्रॉन्स इमिट होणार नाही. सो इलेक्ट्रॉन्स इमिट होण्यासाठी एनर्जी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन मस्ट बी ग्रेटर और इक्वल टू द वर्क फंक्शन. हे आइन्स्टाईनचं पहिलं पॉस्ट्युलेट आहे. नाउ आइन्स्टाईन काय म्हणतो? इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी ही थ्रॅशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी असली पाहिजे, μ0. जर μ इज इक्वल टू μ0 इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी, जर थ्रॅशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी असेल तर इलेक्ट्रॉन जस्ट इमिट व्हायला सुरू होतील, जस्ट बाहेर पडायला सुरू होतील आणि फोटो इलेक्ट्रॉन करंट तयार होईल, पण मिनिमम असेल. म्हणजे इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी, पडणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी, इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी
ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी पाहिजे तर इलेक्ट्रॉन्स इमिट व्हायला सुरू होतील, किंवा ही फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट रेडिएशनपेक्षा जास्त, इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त पाहिजे. सो लेट अस डील. हे रिझल्ट्स आपण आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन मध्ये पण पाहिलेले आहे. न्यू लेस दॅन न्यू नॉट, इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी, या इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी जी लाईट या मेटल सरफेस वरती इन्सिडेंट होणार आहे किंवा होत आहे त्या लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जर कमी असेल, थ्रेशोल्ड वन्स अगेन रिपीट, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे एवढी फ्रिक्वेन्सी की इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायला सुरुवात होते, त्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी फ्रिक्वेन्सी असेल फोटो इलेक्ट्रॉन जस्ट स्टार्ट टू इमिट. पण जर इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जर कमी असेल, नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट विल बी ऑब्झर्व्ड. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणारच नाही आणि तो इफेक्ट दिसणार नाही. जर इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जास्त असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार आणि फोटो इलेक्ट्रिक करंट मॅक्झिमम तयार होईल. फोटो करंट जास्त तयार होईल, फोटो इलेक्ट्रॉन जास्त तयार होतील, हा ह्यामधला दुसरा भाग आहे. आणि तिसरा जो मी आता सांगितलाच मगाशी की इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड इतकी असेल, इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी जर थ्रेशोल्ड इतकी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल आणि फोटो इलेक्ट्रॉन्स जस्ट स्टार्ट होतील, जस्ट इमिट होतील आणि कायनेटिक एनर्जी मात्र मिनिमम असेल. इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी मिनिमम असेल म्हणजे इलेक्ट्रॉन जस्ट बिगिन टू स्टार्ट. फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉन जस्ट बिगिन टू स्टार्ट आणि फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जास्त असेल तर इलेक्ट्रॉन्स विल कम आउट विथ मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी इक्वल टू थ्रेशोल्ड असेल, इलेक्ट्रॉन्स कम आउट बाहेर पडतात पण मिनिमम कायनेटिक एनर्जी. लेट अस बी द सेकंड observation, second postulate of Einstein, that exchange of energy between electron and photon. Photon आणि इलेक्ट्रॉन, इन्सिडेंट होणारा फोटॉन, ह्या लाईटचा फोटॉन, इन्सिडेंट होणाऱ्या लाईटचा फोटॉन आणि इमिट होणारा इलेक्ट्रॉन ह्यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ एनर्जी होते. मीन्स या फोटॉनचं एंटायर मोमेंटम, सर्व मोमेंटम, एंटायर एनर्जी ही या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होईल आणि इलेक्ट्रॉन्स हे एनर्जी फोटॉन्सची घेतील आणि बाहेर पडतील, तेव्हा वन फॉर्म ऑफ एनर्जी कन्वर्ट्स इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. ही प्रोसेस व्हायला फार कमी वेळ लागतो म्हणून ह्या प्रोसेसला इन्स्टंटेनियस प्रोसेस असं म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस प्रोसेस. दिस इज व्हेरी इन्स्टंटेनियस, क्षणात घडणारी, पटकन, कळत न कळत तोपर्यंत फोटॉन्स इन्सिडेंट झाले की इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील, म्हणजे फोटॉन्सचं पडणं इलेक्ट्रॉन्सचं बाहेर येणं इट हॅपन्स इन अ व्हेरी स्मॉल टाइम, दॅट इज 10⁻⁹ सेकंड. इतक्या व्हेरी स्मॉल टाइम मध्ये ही प्रोसेस घडून गेलेली असते. नाउ द नेक्स्ट postulate of the Einstein. According to Einstein proposition, आइन्स्टाईनने जे मांडलं त्या प्रपोजिशन मध्ये आइन्स्टाईन काय म्हणतो, लार्ज इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, जर लाईट रेडिएशनची इंटेन्सिटी लार्ज असेल, बघा हे रेडिएशन्स आहेत, हा तुम्हाला ब्रीफ मध्ये मी इथं फिगर दाखवलेली आहे, हा हर्ट्झचा फोटोइलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट आहे, इथं हा इमिटर आहे, इट इज इमिटर प्लेट्स, इथं हा कलेक्टर आहे, कलेक्टर प्लेट्स, कलेक्टर प्लेट्स, इथं आपण त्याला कनेक्शन्स दिलेले आहेत, वायर जोडलेली आहे, हा व्होल्टमीटर आहे, इथं पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट आहे, इथं आपण व्होल्टेज लावलेला आहे. इमिटर आणि कलेक्टर ह्या दोन प्लेट्समध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स लावलेला आहे, इथं व्होल्टेज लावलेलं आहे. तर आइन्स्टाईनचं काय म्हणणं आहे की लार्ज इंटेन्सिटी
ही जी इंटेन्सिटी आहे रेडिएशनची इंटेन्सिटी, जी लाईट ह्या इमिटर प्लेटवरती पडणार आहे, ह्या फोटो सरफेसवरती, ह्या मेटल सरफेसवरती पडणार आहे, त्या लाईटची इंटेन्सिटी जर का लार्जर असेल, मॅक्झिमम असेल, तर more number of electrons from the surface will be emitted. जास्त इलेक्ट्रॉन्स emitted होतील. आणि आपण प्रॉपर्टीज पाहिलेल्याच आहेत लेक्चर नंबर 4 मध्ये. इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ फोटॉन्स. लाईटची रेडिएशनची इंटेन्सिटी नंबर ऑफ फोटॉन्सला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. इंटेन्सिटी वाढली, नंबर ऑफ फोटॉन्स वाढणार. मग इथं आपण इंटेन्सिटी वाढवतोय, नंबर ऑफ फोटॉन्स वाढणार. नंबर ऑफ फोटॉन्स इन्क्रीज झाले, देन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. सो दिस प्रूव्स हियर. पण वन मोर थिंग, आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन मध्ये केई मॅक्स जे आपण इक्वेशन प्रूव्ह केलं, केई मॅक्स इज इक्वल्स टू एच न्यू मायनस फाय नॉट. या इक्वेशन मध्ये इंटेन्सिटी टर्म कुठंच नाहीये. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इंटेन्सिटीवर डिपेंड नाहीच आहे, कारण की आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन मध्ये इंटेन्सिटी टर्म नाहीये. आहे टर्म कोणती? फ्रिक्वेन्सी वाली. म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ही फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे असं आइन्स्टाईनचं म्हणणं आहे. पण आइन्स्टाईन काय म्हणतो? इंटेन्सिटी वाढवली, फोटॉन्स वाढले, फोटॉन्स वाढले, इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज झाले, इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज झाले, फोटोइलेक्ट्रिक करंट वाढणार. मग फोटोइलेक्ट्रिक करंट वाढण्यासाठी फ्रिक्वेन्सी या इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी, इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड पेक्षा जास्त पाहिजे. मस्ट बी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं आइन्स्टाईनचं म्हणणं आहे. सो दिस इज द थर्ड पॉस्ट्युलेट ऑफ आइन्स्टाईन्स equation. Now let us discuss the photoelectric currents increases with accelerating potential. Emitter आणि कलेक्टर या दोनांच्या मध्ये, ह्या emitter collector between that we have applied this पोटेन्शियल डिफरन्स. आपण व्होल्टेज अप्लाय केलेलं, मग व्होल्टेज अप्लाय केलेलं जर वाढत गेलं तर फोटोइलेक्ट्रिक करंट ह्या ट्यूब्स मध्ये फोटोइलेक्ट्रिक करंट वाढत जाईल. सो फोटोइलेक्ट्रिक करंट वाढत जाईल, पण ठराविक लिमिट पर्यंत वाढत जाईल. वी नो दिस ग्राफ. हा ग्राफ माहिती आहे. एक्स एक्सिस वर पीडी, वाय एक्सिस वर फोटोइलेक्ट्रिक करंट. वी हॅव प्लॉटेड दिस ग्राफ. पीडी वाढला, फोटोइलेक्ट्रिक करंट वाढत वाढत जाईल, ठराविक लिमिट पर्यंत वाढणार. आफ्टर सर्टन लिमिट इट रिमेन्स कॉन्स्टंट. सॅच्युरेशन करंट हे आपण ग्राफ पाहिलेला आहे. इट इज सॅच्युरेशन करंट. म्हणजे पुन्हा पोटेन्शियल डिफरन्स कमी करतील, करंट कमी होईल. दिस व्हॅल्यू इज कॉल्ड एज सॅच्युरेशन करंट. ह्याला आपण सॅच्युरेशन करंट म्हणतो. म्हणजे तुम्ही व्होल्टेज वाढवलं, फोटोइलेक्ट्रिक करंट इन्क्रीज होईल. व्होल्टेज इन्क्रीजेस, फोटोइलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस. व्होल्टेज इन्क्रीजेस, फोटोइलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस, बट अप टू सर्टन लिमिट्स. म्हणजे व्होल्टेजला ह्या इमिटर आणि कलेक्टरमध्ये जे तुम्ही व्होल्टेज लावलेलं आहे त्या व्होल्टेजला लिमिटेशन आहे. तुम्ही ठराविक लिमिट पर्यंत व्होल्टेज वाढवून फोटोइलेक्ट्रिक करंट वाढवू शकता, इन्क्रीज करू शकता. बट आफ्टर सर्टन व्हॅल्यू, ठराविक व्हॅल्यू नंतर हा सॅच्युरेशन करंट बनेल, हा फोटोइलेक्ट्रिक करंट कॉन्स्टंट राहील. सो दिस इज द fourth postulate of Einstein's theory. Now let us discuss fifth one. Increasing the incident radiation intensity. Incident radiation ची intensity वाढवली. As I said in the property number 3, intensity incident radiation ची वाढवली तर नंबर ऑफ इन्सिडेंट फोटॉन्स इन्क्रीज होणार. आणि नंबर ऑफ इन्सिडेंट फोटॉन इन्क्रीज झाले तर इव्हेंच्युअली देयर विल बी सॅच्युरेशन करंट. म्हणजे हा सॅच्युरेशन करंट मीन्स करंट इन्क्रीज होत जाईल.
photoelectric current increases up to certain limit, and after that it remains constant, called as saturation current. ह्याला आपण saturation current म्हणलेलं आहे. This is the property number 5. Postulate number 5. Now the sixth postulate. Sixth postulate काय सांगतं? Frequency of incident radiation is more than the threshold frequency. म्हणजे हे incident radiations आहे. ह्या incident radiation ची frequency न्यू, जी लाईट इन्सिडेंट होणार आहे, जी लाईट या मेटल सरफेस वरती इन्सिडेंट होणार आहे, त्याची फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी फ्रिक्वेन्सी की जी इलेक्ट्रॉनला जस्ट बाहेर काढणार आहे. अशा जस्ट बाहेर काढणाऱ्या एवढी फ्रिक्वेन्सी जी लागणार आहे की इलेक्ट्रॉन्स बाहेर यायला पाहिजे, त्या थ्रेशोल्ड पेक्षा इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर काय म्हणतो आइन्स्टाईन? आइन्स्टाईन म्हणतो की एचन्यू इतकी एनर्जी तुम्ही दिलेली आहे या मेटल सरफेसला, एचन्यू इतकी एनर्जी ह्या मेटल सरफेसला दिलेली आहे, तर φ0 इतकं वर्क फंक्शन केलं जाईल ह्या मेटल सरफेसवरती. देयर विल बी वर्क फंक्शन, देयर विल बी वर्क ऑन द मेटल सरफेस. ह्या मेटल सरफेसवरती वर्क केलं जाईल आणि ते वर्क इलेक्ट्रॉन्सना या सरफेस मधून बाहेर काढण्यासाठी वापरलं जाईल. मीन्स एचन्यू एनर्जी इज यूज्ड इन 2 पार्ट्स. एचन्यू एनर्जी 2 पार्ट मध्ये वापरली जाईल. एक की सम पार्ट ऑफ दिस एचन्यू एनर्जी चा काहीतरी भाग वर्क फंक्शनला दिला जाईल, म्हणजे इलेक्ट्रॉन्स जस्ट रिमूव्ह करण्यासाठी दिला जाईल. मग रिमेनिंग अमाउंट ऑफ एनर्जी एचन्यू मधून φ0 गेली, उरली किती? एचन्यू मायनस φ0. एचन्यू मायनस φ0. हे एचन्यू मधून φ0 अमाउंट ऑफ एनर्जी सबस्ट्रॅक्ट केली, उरली किती? सो रिमेनिंग एनर्जी एचन्यू मायनस φ0. मग काय म्हणतो आइन्स्टाईन की एचन्यू अमाउंट ऑफ एनर्जी इज यूज्ड इन 2 पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द सरफेस. पहिला पार्ट इलेक्ट्रॉन सरफेस मधून रिमूव्ह करण्यासाठी, कॉल्ड एज वर्क फंक्शन. आणि मग रिमेनिंग एनर्जी एचन्यू मधून φ0 गेली, उरली किती? व्हाट इज द रिमेनिंग अमाउंट ऑफ एनर्जी? दैट इज एचन्यू मायनस φ0. एचन्यू मायनस φ0 एनर्जी इज गिवन टू द इलेक्ट्रॉन्स. या इलेक्ट्रॉन्सला दिली जाईल फॉर व्हॉट? टू इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी. के मॅक्स या बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी तयार करण्यासाठी, या इलेक्ट्रॉन्सना मॅक्झिमम व्हेलॉसिटी देण्यासाठी, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी तयार करण्यासाठी ही एचन्यू मायनस φ0 एनर्जी विल बी युटिलाइज्ड. नाउ आइन्स्टाईन्स इक्वेशन के मॅक्स इज इक्वल टू एचन्यू मायनस φ0 हे आपल्याला माहिती आहे. वी नो इट इज, वी अप्रूव्ड इट इज. मग के मॅक्स डिपेंड्स on the material of the emitted plates. ज्या सरफेस वरती लाइट रेडिएशंस बंबार्ड होणार आहेत, ज्या सरफेस वरती लाइट रेडिएशंस बंबार्ड होणार आहेत, त्या सरफेसच्या मटेरियलवर सुद्धा के मॅक्स डिपेंड आहे. म्हणजे मेटल बदललं, इफ विल चेंज द मटेरियल, इफ विल चेंज द मेटल, देन व्हॅल्यू ऑफ के मॅक्स चेंजेस. फॉर डिफरंट मेटल the value of K max will be different. मग K max varies linearly with the incident frequency. ह्या K max आणि hν चा ग्राफ मायनस φ0 जी इक्वेशन आहे, K max व्हेरिएशन hν शी आणि मायनस φ0 शी कसं असणार आहे हे आपण पुढे बघणार आहोत. विल डिस्कस इट. तर बघा, हे व्हेरिएशन लिनियर आहे, म्हणजे ग्राफ स्ट्रेट लाईन असणार आहे. द ग्राफ इज स्ट्रेट लाईन. आणि काय म्हणलेलं आहे की इलेक्ट्रॉनची एनर्जी EV0, इलेक्ट्रॉनची एनर्जी EV0 ही इलेक्ट्रिकल एनर्जी आहे जी आपण प्रूव्ह केलेली आहे. सो के मॅक्स लास्ट लेक्चरला, मागे लेक्चरला मी हे प्रूव्ह केलेलं आहे. के मॅक्स इज इक्वल टू EV0. इट इज द कायनेटिक एनर्जी, इट इज द इलेक्ट्रिकल एनर्जी. वन फॉर्म ऑफ एनर्जी कन्वर्ट्स इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. मग के मॅक्स हा EV0 इतका आहे, के मॅक्स हा hν मायनस φ0 आहे,
then their graphical variation also can be seen by the nature this way. This is the graph. The graph is straight line. हा ग्राफ आपण हर्ट्झच्या फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा डिस्कस केलेला आहे. द ग्राफ विल बी स्ट्रेट लाईन. ह्या ग्राफवर आपण येऊया आफ्टर डिस्कशन. या प्रॉपर्टीला मी डिस्कस करत असताना एकदा रिवाइज करतो. के मॅक्स इज एच न्यू मायनस फाय नॉट, की कुठल्याही इलेक्ट्रॉनची, बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ही स्ट्रिक्टली डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ मटेरियल अँड द फ्रिक्वेन्सी. प्रत्येक मेटलला के मॅक्स डिफरंट असणार आहे. त्याचबरोबर के मॅक्सची व्हॅल्यू EV0 आहे, आणि EV0 व्हॅल्यू असेल तर इलेक्ट्रॉनची एनर्जी EV0 आहे ती के मॅक्स एवढी असते. मग के मॅक्सचं व्हेरिएशन, के मॅक्सचा ग्राफ विथ द फ्रिक्वेन्सी इज अ स्ट्रेट लाईन. ही स्ट्रेट लाईन असणार आहे. मग हे रिझल्ट्स आपल्याला माहितीच आहेत, आइन्स्टाईनच्या इक्वेशन पाहिलेले आहेत आपण. जर के मॅक्स हा EV0 पेक्षा कमी असेल, म्हणजे इलेक्ट्रॉन्सच्या एनर्जी, इलेक्ट्रॉनिक एनर्जी पेक्षा के मॅक्सची व्हॅल्यू कमी असेल, बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची मॅक्झिमम की जर कमी असेल, तर इलेक्ट्रॉन फेल टू रीच द कलेक्टर प्लेट. इलेक्ट्रॉन हे कलेक्टर प्लेटला येणार नाही. द इलेक्ट्रॉन्स विल नॉट कम टू कलेक्टर प्लेट. म्हणजे इथे इमिटर प्लेट आहे, ह्या इमिटर प्लेटचे इलेक्ट्रॉन्स, ह्या इमिटर प्लेटचे इलेक्ट्रॉन्स कलेक्टर प्लेटला येणार नाही, विल नॉट कम. म्हणजे बाहेर पडणाऱ्या, व्हॉट डज इट मीन, व्हॉट इज द आयडिया, ह्या के मॅक्स, जे इलेक्ट्रॉन्स के मॅक्स घेऊन बाहेर पडणार आहेत, जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडताना जी के मॅक्स त्याला असणार आहे ती मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी या इलेक्ट्रॉनच्या इलेक्ट्रॉनिक एनर्जी EV0 ह्या दिलेल्या व्होल्टेजमुळे जी इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी EV0 पेक्षा जर के मॅक्स कायनेटिक एनर्जी मॅक्स जर लेस असेल, लेस दॅन के मॅक्स, दिलेली एनर्जी कायनेटिक एनर्जी के मॅक्स जर EV0 पेक्षा लेस असेल, इफ इट इज लेस दॅन, देन नो इलेक्ट्रॉन्स विल रीच टू द कलेक्टर. हे इलेक्ट्रॉन्स कलेक्टरला पोहोचणार नाही. दिस इज द आयडिया हियर. गॉट इट? मग के मॅक्स इज इक्वल टू EV0. के मॅक्स इज इक्वल टू EV0 means given amount of energy is equals to electronic energy. Now electrons will reach, electrons पोचतील, पण few electrons will reach, कारण की ते स्टॉपिंग पोटेन्शियल आहे, आणि स्टॉपिंग पोटेन्शियल इलेक्ट्रॉन्सना थांबवण्याचं काम करणार आहे. म्हणजे के मॅक्स इज इक्वल टू EV0 असेल तर इलेक्ट्रॉन जस्ट पोचतील, पण विदाउट मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी, अँड द करंट इन दिस कंडिशन विल बी 0. म्हणजे के मॅक्स इज लेस दॅन EV0 असेल, नो करंट, नो इफेक्ट, इलेक्ट्रॉन्स विल नॉट रीच टू कलेक्टर. के मॅक्स इज EV0 असेल तर फोटोइलेक्ट्रिक करंट 0 असेल. डोंट फॉरगेट दिस, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑब्जेक्टिव्ह. सो फोटोइलेक्ट्रिक करंट हा 0 असेल, कारण की V0 हा स्टॉपिंग पोटेन्शियल आहे की जो इलेक्ट्रॉन्सना स्टॉप करण्यासाठी वापरलेला आहे, आणि तो ग्राफ मध्ये निगेटिव्हला आहे. आपल्याला माहिती आहे हा ग्राफ स्टॉपिंग पोटेन्शियल निगेटिव्हली हा रिव्हर्स केला. फोटोइलेक्ट्रिक करंट जो y ॲक्सिसवर आहे तो कमी होत निघाला, आणि फायनली 0. सो व्होल्टेज ॲट विच, असं पोटेन्शियल V0 की जिथं फोटोइलेक्ट्रिक करंट कम्प्लिटली 0 झाला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. मग त्या स्टॉपिंग पोटेन्शियलची जी इलेक्ट्रॉनला असलेली कायनेटिक एनर्जी आहे जर इक्वल असेल तर इलेक्ट्रॉन स्टॉप झालेले आहेत, म्हणून फोटोइलेक्ट्रिक करंट हा 0 असेल. व्हॉट इट दिस? लेट्स डिस्कस द ग्राफिकल नेचर. आपण ग्राफिकल नेचर डिस्कस करूया. के मॅक्स इज इक्वल टू EV0 आहे, के मॅक्स इक्वल टू h - -φ0 आहे. हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला माहिती आहे.
Ke max h nu minus phi naught, Einstein's photoelectric equation, and Ke max is equals to Ev0. So this equation is Ke max, this equation is Ke max. Compare both equations. So Ev0 is equals to h nu minus phi 0. So we have to calculate the value of V0. Okay, so E will be divided, that is the V0 is equals to this h nu minus phi 0 divided by E, value of stopping potential. Now separately divide h nu by E, that is same, minus phi 0 by E. This is the value of stopping potential. And if you plot the graph of stopping potential versus frequency, the graph is straight line. If we change the metal, for first metal the graph is straight line, second metal the graph is straight line, third metal the graph is straight line. If we will change number of metals, then also we will find the graphs are straight line. And one more thing, every graph will be parallel to each other. म्हणजे मेटल जरी चेंज केला, मटेरियल जरी चेंज केलं, तर प्रत्येक ग्राफ हा एकमेकाला पॅरलल असेल आणि प्रत्येक ग्राफ हा स्ट्रेट लाईन मध्ये असेल आणि पॅरलल असलेल्या ग्राफचा स्लोप हा सेम असतो आणि दॅट स्लोप व्हॅल्यू इज h by e. Slope of the graph is h by e, Planck's constant divided by the charge on electron. This value had been asked in many competitive examinations for the objective MCQ. And हा जो intersect आहे, this intersect, negative intersect, this intersect of the graph is phi 0 by e. ह्या ग्राफचा इंटरसेप्ट ऑब्जेक्टला विचारलेला आहे, ह्या ग्राफचा स्लोप ऑब्जेक्टला विचारलेला आहे. द स्लोप ऑफ द ग्राफ stopping potential versus frequency is h by e, and the negative intercept of the graph हा जो बेस ला खाली negative intercept तयार झालाय, तो intercept ची व्हॅल्यू असेल phi 0 by e. And last postulate of the Einstein's equation. In above arguments, सगळ्या arguments मध्ये value of photocurrent depends on the intensity. Photoelectric current ची व्हॅल्यू इंटेन्सिटी वर सुद्धा डिपेंड असते. जरी आइन्स्टाईनच्या इक्वेशन मध्ये Ke max is equals to h nu minus phi 0 या इक्वेशन मध्ये इंटेन्सिटी जरी दिसली नाही तरी सुद्धा इंटेन्सिटी आणि photoelectric current हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो द नंबर ऑफ photoelectrons इमिट होतील ड्यू टू द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. ओके, आता इंटेन्सिटी आणि Ke max मध्ये कुठले रिलेशन दिसत नाही. मग याचा अर्थ असा होत नाही की इंटेन्सिटी आणि photoelectric current इंडिपेंडेंट आहेत. नेव्हर. Intensity and photoelectric current are directly proportional. More intensity means more number of photons, and more number of photons means more number of electrons. So, which will lead that rising intensity means rising photoelectric current. Intensity वाढली, photoelectric current वाढणार आहे. मग potential V of the collector, but not incident frequency nu, as long as nu is greater than nu 0, means जी प्रॉपर्टी मी आता पहिले दोन प्रॉपर्टी मध्ये एक्सप्लेन केली, जी पॉस्टुलेट ने एक्सप्लेन केले, सेम ॲज दॅट. जर इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जास्त असेल, इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जास्त असेल तर फोटोइलेक्ट्रॉन्स जास्त असतील आणि फोटोइलेक्ट्रॉन जर जास्त असतील तर आणि तरच फोटोइलेक्ट्रिक करंट हा आणि इफेक्ट हा सुद्धा चांगल्या पद्धतीने तयार होणार आहे. इथं हा आपल्या आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनचे हे 9 पॉस्टुलेट्स आहेत जे आइन्स्टाईनला वाटले ते त्याने एक्सप्लेन केले. सो आपला इथं आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि फोटो इलेक्ट्रिक फेनॉमिना त्याचे इक्वेशन कॅल्क्युलेशन संपलेलं आहे. आता चॅप्टरचा लास्ट भाग जो आहे तो आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन
अँड दी लवली वेव्स हा आपण चॅप्टरच्या लास्टचा भाग जो आहे तो पुढल्या लेक्चरमध्ये आपण रेकॉर्ड करतो.